साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये हिंदू संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे मराठमोळ्या वातावरणामध्ये संग्रामानी वैष्णवी यांचा विवाह सोहळा संपन्न होत असताना साधू पाटील आणि सोनवणे पाटील परिवाराच्या वतीनं जे आपणा सर्वांना प्रेमाचं आपुलकीचं अगत्याचं स्नेहाचं निमंत्रण देण्यात आलं होतं त्याचा स्वीकार करून आपण सर्वजणच वधूवरांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहून आपण सर्वांनी आजच्या ह्या विवाह सोहळ्याची सुंदर शोभा वाढवलेली आहे। आहोळगावचे माजी उपसरपंच सौभाग्यवती श्रीमाताई सोमनाथ साधू पाटील यांच्या पुतण्याचा हा विवाह सोहळा असल्यामुळे आपण सर्वजण आजच्या ह्या सुंदर विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहून आपण ह्या आजच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे। आपण सर्वजण आजच्या ह्या विवाह सोहळ्याचे साक्षीदार असल्यामुळे प्रत्येकाचा नामोल्लेख स्वागत करण्याचा प्रयत्न मी स्वतः केलेला आहे। नजर चुकीने काही मान्यवरांचा स्वागत करण्याचा पै पाहुण्यांचा स्वागत करण्याचा प्रयत्न झालेला नाही तरी मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व उपस्थित पै पाहुण्यांचं स्वागत करतील आमच्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आहोळी गावचे सरपंच प्रशांत साधू पाटील आणि त्यानंतर विवाहबद्ध होणाऱ्या वधूवरांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देतील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आहोळी गावचे माजी सरपंच राहुलचंद साधू पाटील आणि सोनवणे पाटील यांच्या शुभविवाहानिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिला। उपस्थितांमध्ये आपण सर्वजण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात। आमचे मार्गदर्शक चेअरमन प्रकाश सातव यांनी सर्वांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि उपस्थितांमध्ये सर्वांचे मी माझ्या सातव पाटील कुटुंबाच्या वतीने तसेच माजी सरपंच हेमंत रघुनाथ सातव मित्र परिवाराच्या वतीने उपस्थितांमध्ये सर्वांचे स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद प्रशांत सातव पाटील। यानंतर राहुल सातव पाटील शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देतील। दत्त लॉन्सिया पवित्र वास्तूमध्ये सातव पाटील आणि सोनवणे पाटील हा शुभविवाह संपन्न होतोय। या शुभविवाहाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथमतः आपलं सर्वांच्या मनापासून स्वागत करतो। उपस्थितांचं कोणाचं नजर चुकीने जर नामोल्लेख करण्याचं जर राहिलं असेल तर मी दोन्ही दिलगिरी व्यक्त करतो। आमचे मार्गदर्शक प्रकाश सातव यांनी सर्वांचा नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज या ठिकाणी या दोन्ही परिवारातील सर्व पैलवानांचं पुनश्च एकदा स्वागत करून या वधूवरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सभापती नारायणशेठ आवळे पाटील यांच्या वतीने या वधूवरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद देतो। धन्यवाद। त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होणार आहे। त्यानंतर विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे।